श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे. आणि आजचा दिवस तुमचा सुखमय आणि आनंदी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मंडळी, आजच्या जीवनामध्ये आपल्याकडे सर्व काही आहे, पण मानसिक शांती नाही. आणि किंवा शारीरिक 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 अनेक व्याधी व्याधी लागल्या आहेत. आणि पैसा पैसा आपल्याकडे खूप असूनही तो आपल्या व्याधी व्याधी बऱ्या करण्यासाठी तो खर्च होऊन जातो. व्याधी व्याधी आहेत पण ते दूर न करण्यासाठी होत असतो. त्याच सोबत मनात काहीतरी भीती असते, सतत चिडचिड चिडचिड होते, विवाद होतात, कशात लक्ष लागत नाही, सतत काही ना काहीतरी आजारीपणा किंवा त्रस्त त्रस्त असतात, किंवा घरातील एखाद्या व्यक्ती त्रस्त असतो. त्याचसोबत अपमृत्यूचे भय वाटणे किंवा काहीतरी होईल असे अनेक प्रश्न मनामध्ये येत असतात. मग त्यासाठी त्यासाठी मी तुम्हाला अतिशय साधा साधा आणि अतिशय प्रभावी म्हणजेच अति उच्च कोटीची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे. ती म्हणजे कोणती? तर ती म्हणजे आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे. आता अनुष्ठान करायचे म्हटलं तर अनेका जणांना वाटते की आपल्याला 51 दिवसाची किंवा 108 दिवसाची किंवा 6 महिन्याची, वर्षाची असं आपल्याला लागणार आहे. पण आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये एवढा वेळ करणे शक्य नाही. कारण आपल्याला जी ही सेवा करायची आहे त्या सेवेला नियम आहेत. तुम्ही कोणतीही सेवा करा, पण तुम्हाला जर नियम पाळता आले नाहीत तर ती सेवेचं काहीच फळ आपल्याला मिळत नसते. म्हणूनच मी खूप वेळा सेवा करते किंवा केली, त्याचे फळ मला भेटत नाही. कारण तुम्ही जे नियम आहेत ते नियमाचे पालन करत नाही. तर तुम्हाला काय अपेक्षा करणार की मी जी सेवा केली आहे महाराजांनी त्या सेवेचे फळ मला लवकरात लवकर द्यावे. त्यामुळे आपल्याला या धावपळीच्या युगामध्ये शक्य नाही. त्यासाठी आपल्याला 3 दिवसीय तारक मंत्राचे अनुष्ठान आहे ते करायचे आहे. तर मग 3 दिवस जे तारक मंत्राचे अनुष्ठान आहे ते करायचे आहे. मग ते केल्याने आपल्या इच्छित फळ भेटते का? तर हो, इच्छित फळ नक्कीच भेटतं. पण काही नियम आहेत, ते कसे करायचे आहे. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्कीच पहा. चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालाही नवनवीन असे व्हिडिओ मिळत जाईल. तर तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने मनातील सर्व चिंता, वेदना वेदना दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक लाखो भक्तांना येत आहे. आणि त्यांना याला जे चमत्कारिक उपाय आहेत ते सुद्धा म्हणले आहेत. आपल्याला आयुष्यात ज्या वाईट गोष्टी आहेत त्यापासून सुटका होण्यासाठी, अनेक व्याधींपासून सुटका मिळवण्यासाठी आपण जर दररोज न चुकता तारक मंत्र म्हटले किंवा पठण केले ते किंवा अनुष्ठान केले तर आपल्याला जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातील. आपल्या सर्व व्याधीतून मुक्तता मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. त्याच सोबत मंत्र हा खरा अतिशय प्रभावी आहे. आपल्याला अनेक शारीरिक, मानसिक अनेक समस्या असू द्या जीवनामध्ये खूप साऱ्या समस्या असतात. मनुष्य म्हणाला की त्याच्या जीवनामध्ये समस्याही आल्याचं, अडचणी आल्या, मग त्याला तोंड द्यायसाठी आपण घाबरून जायचं का? आपण जर थोडीशी त्याला आध्यात्मिकाची जोड दिली तर तो त्रास नक्कीच कमी होतो. संपणार नाही, पण जो त्रास आहे तो कमी होणार आहे. आणि कमी होण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये चांगले अनेक बदल घडवण्यासाठी आपल्या जीवनाशी त्याला थोडंसं आध्यात्मिकाची जोड अतिशय गरजेची आहे. मग आता अनुष्ठान कसं करायचं? लगेच उठायचं, देवाजवळ बसायचं, लगेच तारक मंत्राला सुरुवात करायची का? नाही. मी आधी सांगितलं की तुम्हाला तारक मंत्राचे अनुष्ठान करायचं असेल तर करत असाल तर अनुष्ठान कारण अतिशय महत्वाचं आहे. मग अनुष्ठान कसे करायचे ते बघा मंडळी, आपण 3 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला रोज अगदी ठराविक संख्येमध्ये म्हणजेच 11 किंवा 21 किंवा 51, 108 वेळा असं त्या तुमच्याकडे जसं सहज शक्य होईल तितक्या वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता मी जे अनुष्ठान करते ते मी 21 वेळा करत असते. माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळेस, म्हणजेच 21 वेळा पूर्ण जेव्हाही अनुष्ठानाला बसते किंवा तारक मंत्र म्हणायला बसते त्यावेळेस मी 21 वेळा तारक मंत्र म्हणत असते. मग तुम्हाला जितक्या संख्येने तुमच्याकडून होणार आहे
तितक्या शक्यतो 21 किंवा 11 या संख्येत करायचा असतो. 5-7 करू नका. तुम्हाला जर इच्छित फळ मिळायचे असेल तर तुम्ही 11, 21, 51 किंवा 108 असं जसं की तुम्हाला वेळ असेल तसं करायचं आहे. आता सर्वप्रथम आपण अनुष्ठानाची सुरुवात करणार आहोत. तुम्ही कोणत्या कोणत्या वारी करू शकता असं काही वाराचे महत्त्व नाही. अगदी तुम्ही गुरुवारी सुद्धा हे अनुष्ठान सुरू सुरू करू शकता. म्हणजेच गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे तुम्ही 3 दिवसीय हे अनुष्ठान पूर्ण करायचे आहे. आता प्रथम ज्या दिवशी तुम्हाला अनुष्ठान करणार आहात म्हणजे त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे. सोबतच लवकर उठल्यानंतर तुमचा जे काही अंगण आहे ते स्वच्छ करून घ्यायचे आहे. अतिशय छोटीशी सुबक अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर तुम्ही स्नान वगैरे करून तुळशी माताची पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. हे सगळ्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दाराला उंबरा असणार आहे. तर तो उंबरा स्वच्छ करून त्याच्यावर हळदीचे लेपन करून घ्यायचं आहे. हळदीचे लेपन केल्यानंतर तुमची तिथली निगेटिव्ह जी एनर्जी असते ती पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते. म्हणून तुम्हाला म्हणजे नकारात्मक जी ऊर्जा असते ती आपल्या घरात शिरणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला उंबरा स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला उंबरठा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे. हळदीचं लेपन करायचं आहे. लेपन करून तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 3 दिवस अनुष्ठान करणार आहात. मग अनुष्ठान करणार आहात म्हणजे संकल्प आलाच. कारण युक्त सेवा करायचं आहे का आणि ती 3 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे. मग आता तुम्हाला स्वच्छ कपडे घालून आपली देवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो व्यवस्थित फोटो पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. त्यानंतर नसेल तरी चालेल. पण तुम्ही बाळकृष्णाला पण हे करू शकता, अभिषेक वगैरे घालून घेऊ शकता. पण पूर्ण देवपूजा संपूर्ण घ्यायची आहे. आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा तुम्हाला जो शक्य असेल तो दीप धूप लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते आपल्याला तामण घ्यायचं आहे. तामणात आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. 2 वेळा पाणी पिल्यानंतर म्हणजे घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे अक्षदा, हळदी कुंकू, फूल टाकायचं आहे. स्वतःचे नाव आणि गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र असं म्हणायचं आहे. ही सेवा माझ्या सर्व व्याधीपासून मुक्तता होण्यासाठी किंवा आणखी काही तुमच्या जी काही समस्या आहेत त्या विवाद होत असतील, काही भांडणं होत असतील तर तुम्ही जी ही समस्या आहे त्यासाठी मी 21 वेळा दररोज तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहोत. आता तारक मंत्राचे अनुष्ठान करताना सगळ्यात महत्त्वाचे हे म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे आणि त्यानंतर परत समर्थ महाराजांनी सांगितले आहे आणि त्यानंतर परत आपल्याला हातामध्ये 2 पळ्या पाणी घ्यायचे आहे. ते तांब्यात सोडून द्यायचं आहे. त्यानंतर हात पुसून घ्यायचा आहे. हात जोडायचे आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे की माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या. मी तुमचे 3 दिवसाचे अनुष्ठान करणार आहे असं सांगायचं आहे आणि हात जोडायचे आहेत. त्यानंतर तुम्ही अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी ज्या वेळीस करणार आहात त्याच वेळी तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायचं आहे. म्हणजेच तुम्ही जर सकाळी करणार असाल तर 3 दिवसीय सकाळीच करायचं आहे. जर तुम्ही सायंकाळी करणार असाल तर सायंकाळीच म्हणजेच सूर्यास्तानंतर अगदी दिवे लावण्याचे टायमिंगला असते. 3 दिवस संध्याकाळीच करायचं आहे. तर त्यासाठी त्या वेळेस तुम्हाला हे करू शकतात. मी तुम्हाला जसं वेळ शक्य आहे तसं धावपळीच्या उगाचच अनेक वर्किंग माणसं असतात तर वर्किंग वुमन असतात तर त्यांना कामानिमित्त तुम्हाला वेळ भेटत नसेल. तुम्हाला जेव्हाही शक्य असेल त्यावेळेच तुम्ही करू
शकता. त्यानंतर तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला अनुष्ठान करायचं आहे. जर तुम्ही आधीच सांगितलं मी 21 किंवा 51 किंवा 11 जसे तुम्हाला शक्य आहे जसे तुम्ही त्या तारक मंत्र मंत्र म्हणायचा आहे. तर आता मी तुम्हाला आधीच सांगितले की मी 3 दिवसाची सेवा केली. 21 वेळा जपले 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र तुम्हाला 21 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आता तारक मंत्र म्हणायचा मग लगेचच म्हणायला सुरुवात करायची का? नाहीच. एका छोट्या तांब्यात किंवा छोट्या ग्लासमध्ये तुम्ही पाणी घ्यायचे आहे. तो एखादी खाली स्टीलची प्लेट किंवा पितळेची किंवा तुमच्याकडे जी असेल ती, फक्त शक्यतो प्लास्टिकचा वापर तुम्ही करायचा नाही. कारण प्लास्टिकचा जो वापर असतो तो आपल्या पूजेशास्त्रामध्ये त्या वर्ज्य केलेला आहे. त्यामुळे तुम्ही प्लास्टिकची घ्यायचं नाही. त्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्तीची जी ऊद आहे ती एखाद्या प्लेटमध्ये पडेल अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे. नंतर पूर्ण पाण्यात आपण टाकू शकत नाही. आजकालच्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या केमिकल असतात. त्यामुळे तुम्ही छोटीशी कसलीही अलर्जी वगैरे होऊ शकते. त्यामुळे आपण थोडीशी त्यामधली टाकायची आहे. तर आपल्याला मध्ये तरी म्हणजे अगरबत्ती घ्यायची आहे. ती संपण्याची वाट पाहायची आहे. तर ते प्लास्टिकच्या प्लेटमध्ये आपण ती साठवून ठेवायची आहे. खाली प्लास्टिकची प्लेट आहे ती तशीच ठेवायची आहे. आपल्याला एक जो ग्लास आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो त्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि डाव्या हातात आपल्याला ते घ्यायचं आहे आणि जो तारक मंत्र आहे तो स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायचं आहे. हे स्वामी समर्थ महाराज, मी जेव्हा माझे अनुष्ठान म्हणजे तुमचे अनुष्ठान करत आहे ते सुरू करत आहे. हे अनुष्ठान तुम्ही 3 दिवसात पूर्ण करून घ्या, असं म्हणून आपल्याला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला येत असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर आपल्याला गुगलला पीडीएफ भेटेलच, वाचलं तरी चालेल. नसल तर काही समस्या असतील तर तुम्ही अगदी ते लावून म्हणजे YouTubeला लावून तुम्ही श्रवण देखील करू शकता. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता घरामध्ये मुलींचे वय झाले आहे. लग्न होतं. मुलगा किंवा मुलगीचे करिअर झाली, पत्नी नोकरी झाली, लागत नाही. पतीला आपल्या व्यसन लागलेले आहे. घरात सासू सासरे आहेत, चिडचिड करतात किंवा कुणाशीही जमत नाही. माझी खूपच स्वतःची चिडचिड होत असते किंवा सोबतच मला सततच काही ना काहीतरी आजारपण वगैरे असते, दुखत खूपच असते, मनात लागून राहिलेले असते. घरामध्ये खूपच नकारात्मक ऊर्जा आहे. घरात राहावंसं वाटत नाही. त्या दुसऱ्यांच्या घरी छान वाटते, स्वतःच्या घरी करमत नाही. अशा अनेक समस्या म्हणजेच एक नाही, मनुष्य म्हटलं की खूप समस्या येत असतात. असंख्य समस्या येतात. मग त्या सोडवण्यासाठी जर तुम्ही अतिशय प्रभावी असा स्वामी समर्थांचा अतिशय उच्च कोटीची सेवा केली तर निश्चितच फळ आपल्याला मिळत असते. मग त्यानंतर आता आपल्याला घरामध्ये जे तीर्थ तयार केले, 21 वेळा आपण तारक मंत्राचे अनुष्ठान केले. आता हे तीर्थ आहे ते आपल्याला घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे. पण आता प्रत्येक व्यक्ती ही तीर्थ घेते का? तर महिलांना तुम्ही काहीतरी युक्ती काढा. युक्ती आहे की ती
ती लावायची आहे. आणि व्यक्तींना ते तीर्थपाशानं करायला द्यायचे आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची अधिक गोष्ट सांगते, की तुम्हाला देवासमोर बसायचे आहे. मग देवासमोर देवाच्या समोर का बसायचं? तर बघा, दिवसात म्हणजे आपण 3 दिवसीय जो तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहोत, म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांचे अतिशय दिव्य शक्तिशाली या तारक मंत्रामध्ये मग मंत्र आहे. तर मग आता एकाच जागेवर बसून आपल्याला 3 दिवसीय अनुष्ठान करायचे आहे. मग आता आपण 3 दिवस एकाच जागेवर बसू शकत नाही. आपल्याला पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलो त्याच जागेवर आपल्याला कंटिन्यू 2 दिवस बसायचं आहे. म्हणजेच आपल्याला हे जे तारक मंत्राचे अनुष्ठान आहे, त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर भेटणार आहे. आता त्यानंतर काही नियम आहेत का? तर हो, नियम कोणते आहेत ते जाणून जेव्हा आपण तारक मंत्राचे पठण करत आहोत तेव्हा चुकूनही म्हणजे हलू नका. कोणाशी बोलू नका, कारण तुम्ही अनुष्ठान करणार आहात. जो मोबाईलवर आहे तो सायलेंट करून ठेवा. म्हणजे कुणाचा अर्जंट कॉल आला तरी तुम्हाला तो म्हणजे उचलून आपण हे करू शकणार नाही. आपले मन विचलित होणार नाही. तर तुम्ही मंत्र म्हणत असता तर अगदी मोठमोठ्याने म्हणू नका. तुम्हाला आवाज येईल इतक्याच हळू आवाजात तुम्ही तो म्हणा, कारण थोडा मोठा आवाज आपण म्हणायला गेलं तर आपल्याला ऐकायला येईल अशा आवाजात आपण म्हणायचं आहे. तर दुसऱ्यांकडे जे आहे ते जमणार नाही. आपण त्या तारक मंत्राचे जे आपण म्हणणार आहोत त्याला आपलं लक्ष लागणार आहे. तर तुम्ही अशी विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरम्यान सात्विक आहार घ्यायचा आहे. आणि त्याच सोबत इतर धार्मिक कार्य जे आहेत त्यात सहभागी होऊ शकता. पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर अन्न घ्यायचं नाही. 3 दिवस आपल्याला कुणाचाही बर्थडे किंवा काही कार्यक्रम वगैरे असेल तर तुम्हाला तिथे काही हरकत नाही. पण तुम्ही अगदी मनोभावे स्वामी समर्थ महाराजांचे 3 दिवस अनुष्ठान करणार आहात. त्या अनुष्ठान करणार आहात, त्यामुळे चुकूनही कोणाच्या घरात जाऊन घेऊ नका, पर-अन्न घेऊ नका. कारण पर-अन्नाचे जे दोष असतात ते खूपच वेगळे असतात. म्हणून तुम्ही तसं करायचं नाही. मांसाहार घ्यायचा नाही. 3 दिवस तुम्हाला ते वर्जच करायचं आहे. तर पती सासरे तुम्हाला मुलं जे सर्व जर काही ते घेऊ शकतात तर बाहेर घेतलं तरी चालेल. पण तुम्ही घरामध्ये अजिबात करायचं नाही. हे मद्यपान वगैरे करत असतील ते चालणार नाही. विशेष त्यांची काळजी घ्यायची आहे. त्यासोबत जर पुरुष आणि या 3 दिवसामध्ये आपण कटिंग दाढी सुद्धा करायची नाही. विशेष काळजी घ्यायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रवास करू शकता. तर तुम्ही प्रवास करू शकता. आता गावी आहात तर खायची अडचण आहे. तर तुम्ही जिथे कुठे आपल्या स्वतःच्या पैशातून देऊन आपण स्वतः अन्न खाल्ले तरी चालेल. कुणी जरी घरात अगदी आपल्याला मोफत अन्न देत असेल तसं घेणे किंवा कोणाच्या घराचं अन्न खाणे हे योग्य नाही. या 3 दिवसामध्ये तुम्हाला याची विशेष काळजी घ्यायची आहे. सोबत तुम्हाला ब्रह्मचर्य पाळन देखील करायचं आहे. त्याच सोबत जी पलंग आहे तर त्यावर आपण झोपायचं नाही. अगदी चटई घेऊन तुम्ही किंवा सतरंजी वगैरे त्याच्यावर झोपू शकता. तर अनेक अडचणी येणार आहेत. काही नकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला करू देणार नाही, किंवा स्वतःचे मन नको हे करायला असं सांगत असते. पण तुम्ही जर यावर सर्व मात करून जे ठाम आहात
तर तुम्हाला नक्कीच हे सेवा सेवा जी आहे ती पूर्ण करता येईल. अनेक अडचणी अडचणी आल्या तरीही तुम्ही हे 3 दिवसाचे अनुष्ठान पूर्ण करायचे आहेत. आणि खरंच सांगते, महिलांना तुमचे अनेक समस्या दूर होणार आहात. आता 3 दिवसाचे अनुष्ठान अ, अनुष्ठान काही मोठे मनोभावे आणि श्रद्धेने तुम्हाला करायचे आहे. त्याच सोबत जे समाप्ती आहे, तर तिसऱ्या दिवशी समाप्ती करू शकता. मग त्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांना किंवा एका ब्राह्मणाला जेवू घालू शकता, किंवा तुम्ही जर स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन तिथेही तुम्ही अन्नदान करू शकता. त्याच सोबत तुम्हाला मंदिरात जाऊन जे अनुष्ठान आहे तर ते तुम्ही तिथे सांगता केली तरी चालते. तर अनुष्ठान म्हणजे तुम्ही जर जेवण नाही दिले तरी चालेल, पण तुम्ही पेढे वगैरे किंवा फळ फळ जरी वाटले तरी चालतील. निदान केळी तरी वाटावे. असं आपण तिथे जाऊन आपल्या जी काही आहे ती सेवा आपण सांगायची आहे स्वामींना, की मी ही सेवा केली होती, त्याचे फळ मला लवकरात लवकर भेटावे. तर तारक मंत्राची जे म्हणजे मनातील भीती जी आहे ती भीती नष्ट होते. त्याच्यासोबत महाराज आपल्याला महाराजांची शक्ती आपल्याला जाणीव होते. एखादे काम पूर्ण होत नाही, पण आपण जर तारक मंत्राचे अनुष्ठान केले तर ते तुमचे काम नक्कीच हमखास पूर्ण होते. म्हणूनच हे तारक मंत्राचे जे अनुष्ठान आहे ते तुम्ही नक्कीच करा. आणि म्हणजे कशाचीही कमी भासणार नाही. म्हणून तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान आपल्याला अतिशय फायदे मिळतात. आता आता तुम्हाला तारक मंत्र जर पठण म्हणजे आपल्याला मृत्यूचे भय अजिबात वाटत नाही. आपण मृत्यूपासून आपले रक्षण होते. तर सेवा करत आहात तेव्हा तुम्ही अतूट विश्वास ठेवायला पाहिजे. महाराजांवर मनात कसलीही शंका न बाळगता आपण पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवून ही श्रद्धापूर्वक आपण ही सेवा करायची आहे. तर मनोभावे तुम्ही ही सेवा करायची आहे. आयुष्यात कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी महाराज असतातच. महाराजांची सेवा जर आपण त्याच्यामध्ये लीन झालो तर आपल्याला शेवटी त्याच्यामध्ये यश येतच असते. म्हणूनच आपण स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तुम्ही हा जो तारक मंत्राचे अनुष्ठान आहे ते करायचे आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा. एवढं बोलून जी काही सेवा झालेली आहे ती मी महाराजांच्या चरणी अर्पण करून आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.